आता 3000 रुपये भाऊबीज दिवाळी बोनस या ठिकाणी पैसे जमा होण्यास आता सुरुवात या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, इथे पहा 4500 रुपयाचा पहिला मेसेज आलाय आणि 3000 रुपयाचा देखील मेसेज बहिणींना या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। त्यामुळे दिवाळी बोनस महिलांना सुरू करण्यात आलाय। या ठिकाणी पेपरची बातमी देखील पाहू शकता तुम्ही। बुधवार 15 ऑक्टोबर रोजी दिवाळी बोनस वाटप या ठिकाणी आता सुरू करण्यात आलाय। 16 जिल्ह्यामध्ये आता 5500 रुपये या ठिकाणी तुम्हाला दिवाळी निमित्त तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। महिलांना या ठिकाणी पैसे जमा होऊ लागले। तुम्ही बघू शकता, डिअर कस्टमर या ठिकाणी बघू शकता 5500 रुपयाचा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा आता मेसेज बँकेच्या खात्यावरती आल्याचा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजना या बहिणींना 3000 रुपये आज मिळाले, म्हणजेच या ठिकाणी बुधवारी तुम्हाला पैसे येणार आहेत। या ठिकाणी काहींना 3000 रुपये तर काही लाडक्या बहिणींना 5500 रुपयाचे मेसेज या ठिकाणी बँकेत आल्याचा या ठिकाणी येऊ लागल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। तुम्ही पाहू शकता, बुधवारी 16 जिल्ह्यातील बहिणींना दिवाळी बोनस या ठिकाणी 5500 रुपये येणार। यादीत तुमचे नाव आहे का, तुम्ही लगेच आता या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। आता बघा, काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये येणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, तर काही लाडक्या बहिणींना 5500 रुपये दिवाळी बोनस बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येणार असल्याचं सांगण्यात आलंय। लाडकी बहीण योजना 2025 नवीन यादी बोनसची जाहीर झाल्या अशी चेक करा, यांना मिळणार पैसे नाहीत। बघा, काही ठराविकच बहिणींना यावेळी पैसे मिळणार आहेत। कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत नक्की बघा, तरच तुम्हाला 5500 रुपये दिवाळी बोनस मिळणार। महिलांना आता मिळणार 5500 रुपयांचा बोनस। बातम्या देखील मोठ्या न्यूज चॅनलने या ठिकाणी जाहीर केल्या आहेत। त्यामुळे 5500 रुपयांचा बोनस कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी 15 ऑक्टोबर बुधवारी मिळणार आहे, लगेच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। लाडक्या बहिणींचा बुधवार 15 ऑक्टोबर या ठिकाणी 100% गोड होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणींना मागच्या वर्षी जशा प्रकारे दिवाळीचा बोनस 7500 रुपये जाहीर केला होता, तशा प्रकारे 2025 या दिवाळीचा बोनस आता 5500 रुपये जाहीर या ठिकाणी करण्यात आले आहे। बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी पत्रकारांना बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहे। परंतु या वर्षीचा जो दिवाळीचा बोनस 5500 रुपये देण्यात येणार आहे, तर तो सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार नाही। फक्त काही ठराविकच लाडक्या बहिणींना बोनस देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। यामध्ये काही अटी व पात्रता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घालण्यात आले आहेत। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। आम्ही 2025चा हा जो दिवाळीचा बोनस बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी वाटप या ठिकाणी करणार आहे, तर तो फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांच्या खात्यामध्ये जावा, यासाठी काही अटी व काही पात्रता या ठिकाणी लावण्यात आल्याचं सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। गेल्या 2 आठवड्यापासून या ठिकाणी दिवाळीचा बोनस मिळणार याबद्दल प्रश्नचिन्ह लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण होत होता। अखेर याला मंजुरी सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून 15000 कोटी रुपयांचा निधी खास राज्य सरकारला मिळाल्यामुळे सरकारने तातडीची मंत्रिमंडळाची बैठक घेऊन अखेर यावर निर्णय घेतल्याचं या ठिकाणी पाहायला आता मिळू लागलं आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना हा दिवाळी बोनसचा लाभ भेटणार आहे, कोणत्या अटी व पात्रतेनुसार दिवाळीचा 5500 रुपयांचा बोनस महिलांना मिळणार आहे, याची यादी सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पेपरची बातमी देखील पाहिली आहे। त्यामुळे 100% बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी बहिणींना 5500 रुपयांचा दिवाळीचा बोनस या 16 जिल्ह्यामध्ये वाटण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता घेण्यात आला आहे। लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस जाहीर केल्यामुळे सगळीकडे बातम्या देखील पसरू लागल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। लक्षात ठेवा, कोणत्या अटी व पात्रतेनुसार या ठिकाणी लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळीचा बोनस म्हणून येणार आहे, हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे। फक्त या 16 जिल्ह्यामध्येच
हा लाभ वाटप करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे या 16 जिल्ह्यातील बहिणींची परिस्थिती खूप हालाकीची आहे, गरिबीची आहे। याचाच विचार करून सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यात आला आहे। या 16 जिल्ह्यांची एक वेगळी लिस्ट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता जाहीर केल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता 16 जिल्ह्यांची लिस्ट काढून बँकांना देऊन टाकले आहे आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की आता बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी दिवसभरामध्ये या 16 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना 5,500 रुपयांचा बोनस दिवाळी निमित्त देऊन टाका। त्यांना त्यांची दिवाळी करू द्या, त्यांना कपडे घ्यायचे असतात, दिवाळीचा बाजार करायचा असतो। त्यामुळे मागच्या वर्षी जशा प्रकारे त्या ठिकाणी 7,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळीच्या सणानिमित्त बोनस पाठवला होता, तशाच प्रकारे आता 2025च्या या दिवाळीला या ठिकाणी 5,500 रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी घेतला असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता नेमकं कोणत्या अटी व पात्रतेनुसार हा 5,500 रुपयांचा निधी बँकेच्या खात्यावरती येणार आहे याची यादी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। सरकारचं म्हणणं आहे की फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांनाच हा जो 5,500 रुपयांचा दिवाळी बोनस दिवाळी निमित्त राज्य सरकार देणार आहे, तर तो फक्त गोरगरिबांनी गरजू महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे। कोणत्याही पुरुषांनी पैसे घेतले नाही पाहिजेत, कारण तुम्ही सुद्धा बातमी ऐकली असणार, पुरुष सुद्धा हा लाभ घेऊ लागलेत। त्यामुळे सरकारने म्हणलं आहे गोरगरीब आणि गरजू महिलांपर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे। कोणत्याही पुरुषांनी लाभ घेतला नाही पाहिजे, 65 वर्षावरील महिलांनी लाभ घेतला नाही पाहिजे, कोणत्याही श्रीमंत महिलांनी लाभ घेतला नाही पाहिजे। यासाठी काही अटी व पात्रता सरकारने लावली आहेत। या अटी व पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला सुद्धा बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी या 16 जिल्ह्यामध्ये टोटल दिवाळीचा बोनस 5,500 रुपयांचा लाभ एकदम बँकेच्या खात्यावरती येणार आहे। परंतु त्याआधी कोणत्या अटी व पात्रतेनुसार हा लाभ मिळणार आहे ते लगेच पाहूया। राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत अखेर निर्णय झाला आहे। दिवाळीचा बोनस या ठिकाणी 2025चा जाहीर केला आहे, परंतु थोडा त्या ठिकाणी कमी जाहीर केला आहे। मागच्या वर्षी 7,500 रुपये बहिणींना बोनस जाहीर केला होता, परंतु या वर्षी आता थोडा त्या ठिकाणी कमी केला आहे। तो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2,000 रुपयांचा फरक आहे। म्हणजे मागच्या वेळी 7,500 दिलता, यावेळी 5,500 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे। मग आता कोणकोणत्या अटी पात्रतेनुसार आता या ठिकाणी हा लाभ भेटणार आहे ते पाहूया आणि त्यानंतर लगेचच कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा लाभ बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्या पहा। या ठिकाणी पहिली पात्रता सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी लावण्यात आल्या, ती म्हणजे सरकारचं म्हणणं आहे तुम्ही गोरगरीब महिला पाहिजे तरच तुम्हाला 5,500 रुपयांचा बोनस दिवाळी निमित्त तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे। तर या ठिकाणी बघा आता गोरगरीब महिला म्हणजे कोणती महिला, तर सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी अटी व पात्रतेमध्ये आता सांगण्यात आले की ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे त्याच महिला गोरगरीब आणि गरजू महिला समजले जातील आणि त्यांना 5,500 रुपयांचा बोनस या 16 जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 16 जिल्हे कोणते आहेत, तसेच या ठिकाणी दुसरी पात्रता सरकारने काय सांगण्यात आल्या तुम्ही आता लक्ष देऊन 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घ्यायचं आहे। आता बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींना जो दिवाळीचा बोनस बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी वाटप करण्यात येणार आहे, यासाठी दुसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची सरकारने या ठिकाणी लावली आहे। ती म्हणजे तुमच्या घरामध्ये जर 2 महिलांपेक्षा जास्त महिलांनी जर गेल्या एका वर्षामध्ये 15 हप्ते जर त्यांनी घेतले असतील तर तुमच्या घरामध्ये दिवाळी बोनस 5,500 रुपये देण्यात येणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलंय। त्यामुळे तुमच्या लक्षात आलं का बघा, जर तुमच्या घरामध्ये 2 महिलांपेक्षा जास्त जण जर लाभ घेत असाल तर तुम्हाला दिवाळी बोनस या ठिकाणी मिळणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आले। मग कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा लाभ तुमच्या बँकेत येणार आहे, तर त्या 16 जिल्ह्यांची लिस्ट आता त्या ठिकाणी कोणती आहे असं तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल। त्यासाठी 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला 5,500 रुपयांचा बोनस बँकेत येणार आहे, त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ काढून महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।
कारण सरकारने 16 जिल्ह्यांची लिस्ट बँकांना देऊन टाकल्या। या बँकांची लिस्ट देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या। या 16 जिल्ह्यांची लिस्ट आता या बँकांना देण्यात आल्या। त्या बँका म्हणजे महाराष्ट्र बँकेत 16 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या। त्यानंतर पोस्टात सुद्धा 16 त्या ठिकाणी जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या। त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा या ठिकाणी या 16 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या। जवळपास या ठिकाणी महत्त्वाच्या आता 12 बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून या 16 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या आणि बँकांच्या अधिकाऱ्यांना ऑर्डर दिली आहे की बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी कसल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बोनस या ठिकाणी गेला पाहिजे असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। मग आता कोणकोणत्या या ठिकाणी 16 जिल्ह्यांची लिस्ट आहे बघा। या 16 जिल्ह्यातील सर्वच बहिणींना लाभ भेटणार नाही। 16 जिल्ह्यातील सुद्धा काही तालुके या ठिकाणी निवडले आहेत। मग ते 16 जिल्हे कोणते आहेत, त्या 16 जिल्ह्यातील तालुके कोणते आहेत, तुम्ही आता कान देऊन बारकाईने व्हिडिओ बघायचा आहे। कारण तुमचा जर यामध्ये तालुका असेल या 16 जिल्ह्यामध्ये तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 5,500 रुपयांचा बोनस या ठिकाणी बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी मिळणार आहे। आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलाय तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा। बघा प्रत्येक त्या ठिकाणी जिल्हा महत्त्वाचा आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच महिलांना हा लाभ भेटणार नाही। यांच्या कोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे बघा। चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागबीर, ब्रह्मपुरी, सिंदेवाई, मूल, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर। आता या 15 तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे। आता त्यानंतर दुसरा जिल्हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आला आहे तुमचा जिल्हा कोणता आहे व त्या जिल्ह्यातील तालुके कोणते आहेत नक्की बघा, कारण तुमचा सुद्धा जिल्हा असणार आहे। सरकारच्या माध्यमातून गोरगरीब आणि गरजू त्या ठिकाणी महिलांना हा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे तुमचे जिल्हे कोणते आहेत 2 मिनिटांचा वेळ काढून तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आहे। तुम्ही पेपरची बातमी देखील व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिली आहे। तसेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी दिवाळीचा बोनस मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे। कधी देण्याचा निर्णय घेतला आहे तर बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी दिवसभरामध्ये त्या ठिकाणी कधी पण येतो, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला मेसेज या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येणार आहे। दुसरा जिल्हा कोणता आहे व त्या जिल्ह्यातील तालुके कोणते आहेत तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता। या ठिकाणी दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे बघा। रावेर तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील महिलांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय झाला आहे। त्यानंतर यावल तालुका, भुसावळ तालुका, बडगाव तालुका, बोदवड तालुका, पारोळा तालुका, त्या ठिकाणी पाचोरा या तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील अजून सुद्धा तालुके आहेत धरणगाव, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव, चोपडा, चाळीसगाव, एरंडोल, आता अळमनेर म्हणजे अमळनेर या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला दिवाळीचा बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे। त्यामुळे एकदम 5,500 रुपये तुमच्या जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये मिळणार आहे। आता चंद्रपूर आणि जळगाव 2 जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेत। अजून सुद्धा भरपूर जिल्हे बाकी आहेत। तुमचा जिल्हा सुद्धा यामध्ये असणार आहे, परंतु तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती देण्याचा सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आहे हे तुम्ही 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला दिवाळीचा बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलाय। यामध्ये जालना, अंबड तालुका, भोकरदन, बदनापूर, आता घनसावंगी, त्या ठिकाणी परतूर, मंठा, जाफराबाद या तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यातील सर्व महिलांना या ठिकाणी दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलाय। त्यामुळे 5,500 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। बुधवार 15 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी बहिणींना आता तुम्हाला डबल मेसेज येणार आहे, म्हणजेच 3,000 रुपयांचा पहिला मेसेज, दुसरा मेसेज तुम्हाला 2500 रुपयांचा, असं 5,500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून जाहीर करण्यात आला आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा कोणता आहे बघा। या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलाय
त्या जिल्ह्याचं नाव आहे धुळे। आता धुळे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आता तुम्हाला दिवाळी बोनस या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे? तर बघा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका, साक्री तालुका, सिंदखेड तालुका या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील महिलांना बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता घेण्यात आला आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा दिवाळीचा बोनस 5,500 रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता घेण्यात आला आहे। यामध्ये नंदुरबार तालुका आता त्या ठिकाणी नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि अक्राणी त्याला दडगाव देखील असं या ठिकाणी तालुक्याचं नाव देण्यात आलंय। या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आता तुम्हाला त्या ठिकाणी दिवाळीचा बोनस या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झालेला आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? नक्की बघा। बुधवार 15 ऑक्टोबर लाडक्या बहिणींचा या ठिकाणी गोड होत असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। टोटल 5,500 रुपयांचा बोनस जशा प्रकारे तुम्हाला 7,500 रुपये 2024च्या दिवाळीला मागच्या वर्षी दिला होता, तसंच या ठिकाणी टोटल 5,500 रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून झाला आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील आता या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। अर्धापूर, त्या ठिकाणी भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड जिल्हा मुख्यालय आणि नायगाव, उमरी या तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील महिलांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता आहे आणि त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे तुम्ही पाहू शकता। आता बघा, पुढचा जो जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यातील 14 तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं कुही तालुका, त्यानंतर भिवापूर, त्या ठिकाणी उमरेड, मौदा, पारशिवनी, रामटेक, कमळेश्वर, सावनेर, नरखेड, काटोल, कामठी, हिंगणा, त्या ठिकाणी नागपूर ग्रामीण, आता नागपूर शहरी या सर्व तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा दिवाळीचा बोनस मागच्या वर्षीप्रमाणे सुद्धा यावर्षी जाहीर सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आता टोटल 15 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा दिवाळीचा बोनस देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलाय। तो म्हणजे सटाणा, त्या ठिकाणी सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ तालुका, दिंडोरी तालुका, चांदवड, नांदगाव, नाशिक, निफाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण आणि त्र्यंबकेश्वर। तर या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर केल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता त्या ठिकाणी पुढचा परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे बघा। या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा आता या 9 तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आला आहे। बघा, अजून जर तुमचा जिल्हा आला नसेल तर तुमचा जिल्हा सुद्धा पुढे असणार आहे। तुम्हाला जर 5,500 रुपयांचा दिवाळी बोनस या ठिकाणी पाहिजे असेल तर तुमचे जिल्हे व तुमचे तालुके कोणकोणते निवडले आहेत तुम्ही या ठिकाणी 2 मिनिटे लक्ष घालून बघा। या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय पालघर जिल्हा। आता पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये 5,500 रुपयांचा दिवाळीचा बोनस सरकारने जाहीर केलाय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी जव्हार तालुका, मोखाड तालुका, तलासरी तालुका, वसई तालुका, विक्रमगड तालुका, पालघर, त्या ठिकाणी ढावानी तालुका, वाडा तालुका या 8 तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 5,500 रुपयांचा बोनस या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे परभणी जिल्हा। आता परभणी जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय बघा। परभणी जिल्ह्यातील टोटल 9 तालुक्यामध्ये आता या ठिकाणी लाभ देण्यात आलाय तो म्हणजे गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत अशा तालुक्यामध्ये हा लाभ देण्यात आलाय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील 14 तालुक्यामध्ये हा लाभ देणार आहेत। तर पुणे जिल्ह्यातील कोणत्या 14 तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे बघा, या ठिकाणी पुणे, हवेली तालुका, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, मावळ या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला दिवाळी बोनस या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला आहे। या ठिकाणी बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार बघा, बीड जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर या ठिकाणी तालुक्यांची लिस्ट सांगण्यात आली। परळी वैद्यनाथ तालुका यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर केला आहे। वडवणी तालुका, शिरूर कासार, धारूर, अंबाजोगाई, केज तालुका, माजलगाव, गेवराई, बीड, पाटोदा, आष्टी या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा दिवाळीचा बोनस या ठिकाणी आता मिळण्याची शक्यता वर्तवल्या आल्या। त्यामुळे तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या, नक्कीच तुम्हाला हा बोनस तुमच्या बँकेच्या खात्यावरती देण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या आपल्या लाईव्ह। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।